बघ मी तुला ह्या आधी पण म्हणलंय, मी तुला 4 पैसे देतोय त्यासाठी तू माझ्यासाठी काम करते, एवढं सोपं कॅल्क्युलेशन नाहीये. तू जी मला मदत करतेस ना ती लय मोठी आहे. अमोलकडे बघ की, तू त्याची आई बनून आलीस घरात, केवढं खुश आहे पोरग, ठणठणीत बरं झालंय. हे बघ थोडा धीर धर, हे सगळं जास्त दिवस नाही चालणार, मी सांगतो ना तुला. साहेब तुम्ही सांगा मी काय करू? वाटतं तेवढं सोपं नाही हो साहेब. कळतंय मला सगळं, हे सगळं कळतंय मला. तुला घरी जावंसं वाटत असेल, चिल्ल्या पिल्लांना भेटावंसं वाटत असेल, पण हे बघ हा जो खेळ आपण सुरू केलाय ना तो जर अर्ध्यावर सोडला ना तर कायदा पाठ सोडणार नाही आपली. तू साहेब काय करू साहेब? मम्मी तुमची बायको लय लय बारी बाई, लय मोठी बाई आहे साहेब. ती सगळं घराला सांभाळून राहिली, त्या बारक्या पोराला सांभाळून राहिली, घरातल्या सगळ्या माणसावर लय प्रेम करते ती बाई. त्या पत्रकारांना कशी उत्तर देते साहेब? ती बाई आहे ना लय मोठी, लय भारी बाई आहे. माझ्याच्याने हे सगळं नाही हो साधणार साहेब. अहो मी एकदम मामूली इंसान आहे साहेब, माझ्याच्याने नाही जमणार हे होईल. सगळं तुला कर असं म्हणत पण नाही मी दीपा. तू तू शांत हो. ठीक आहे, पाणी घे तर. नको साहेब मला पाणी. 2 टाइमचं थोडं पण मी आनंदात खात होते, सुखात राहत होते माझी चिलीपिली सोबत. साहेब इतर करू काय मी साधी एकदम आडाणी बाई हो, माझ्याच्या नाही जमणार साहेब, मला जाऊ देत ना. बघ दीपा, हे सगळं आपण सुरू केलंय ना, ह्या सगळ्यात जर तुला त्रास झाला ना तर तुझी मदत करायला सगळ्यात पुढे मी असेन. मी असताना तू नको कसली काळजी करू. ऐक, तू फक्त आजची रात्र इथं थांब. जर काय नाहीच झालं ना तर उद्या मीच तुला तुझ्या गावाला सोडणे. काय? हा हे बघ दीपा, हे सगळं मी माझ्या स्वार्थासाठी सुरू केलंय ना, पण माझ्यामुळे जर कोणाला त्रास होणार असेल ना तर नको मला हे सगळं. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही ग. एक बाप म्हणून करतोय मी हे सगळं. प्लीज समजून घे दीपा. जरा फ्रेश हो आणि आराम कर. हा दीपा म्हणते ते बरोबर आहे. माझ्या आप्पी जे करते ना ते कोणच नाही करू शकत. मला लवकरात लवकर माझ्या आप्पीला शोधलं पाहिजे. हॅलो आर्या, कुठेस तू? अर्जुन, मी अपर्णा मॅडम ज्या ठिकाणी सापडल्या ना त्या भागात आली. आर्या, ड्युटीच्या वेळात इतर कामं सोडून तिकडे जाण्याची काय गरज होती? आत्ता हे सगळं करण्याची खरंच गरज आहे का? अर्जुन, अरे एकतर माझ्यामुळे अपर्णा मॅडम उशिरा सापडल्या, त्यात तू एवढ्या विश्वासाने ही केस मला दिली होती, पण मला शेवटी अपयश आले. म्हणून मी फक्त एवढंच पाहायला आले की अपर्णा मॅडम तुला नक्की अशा कोणत्या भागात सापडल्या जिथपर्यंत मी नाही पोहोचू शकली. आर्या, बास झालं. मोठ्या साहेबांना उत्तर देऊन कंटाळलोय मी. मागच्या आठवड्यात आपण एकाही दुसऱ्या केसला हात घातलेला नाही, कळतंय का तुला? तुम्ही ठरवून मला मोठ्या साहेबांची बोलणी खायला लावणार आहे का? अर्जुन, अरे मी असं का करीन? मग आता सापडलेल्या आपलीबद्दल तिकडे जाऊन चौकशी करण्याची खरंच गरज होती का? इकडे बाकीच्या केसमध्ये लक्ष घालणं गरजेचं नाही का? चिंचुका इकडे एकटा आहे, मी हे सगळं नाही हँडल करू शकत ग. अर्जुन, माझ्या अपयशाची कारणं मी शोधायला हवीत ना. आर्या, मी विनंती करतो तुला. आम्हाला आत्ता कुठं बरा होतं, मला आपीच्या उपचारांचं बघायचंय, नवीन केसकडे लक्ष द्यायचंय, मोठ्या साहेबांना उत्तर द्यायचे. पण हे सगळं करत असताना रागाच्या भरात माझ्याकडून जवळची माणसं दुखावली जाऊ नये याची काळजी घ्यायची. प्लीज समजून घे ना मला तू. हो अर्जुन, सॉरी, माझं चुकलं, मी तुला विचारून यायला हवं होतं. बघ आर्या, तुला जे काय जाणून घ्यायचंय ना ते कळतंय मला. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, तुमच्यापासून काय लपवून ठेवणार नाही. पण हे बघ, ड्युटीच्या वेळेत मला न कळवता असं बाहेर जाणं बरोबर नाही. सॉरी अर्जुन, माझं चुकलं, मी येते पोलीस स्टेशनला. हे बघ आर्या, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण तू आता जशी असशील तशी पोलीस स्टेशनला निघून ये. हो सर.
येते मी. दिपे काय रे अमोल बाळा? मा आपण सोबत जेवायचं ना, ते जेवण तू नसताना मी खूप मिस केलं. मी रोज जेवताना तुम्हाला भरवावं असं वाटायचं मला. आता तू आलीस, चल ना आपण सोबत जेऊयात. अमोल बाळा, मला काही भूक नाही रे आता. काय मा, अगं एवढा वेळ झाला नाश्ता करून, आणि बाबांनी सांगितले मला की तू तुझ्या अपुमाची काळजी घ्यायची. हा ते आहे, पण ते भूक नाही रे बाळा मला. मा अगं तू आजारी आहेस ना, म्हणून तुला असं वाटत असेल. मी आजारी असला असंच होत होतं ना मला. मग तू काय बोललीस, ताकद हवी असेल तर खावं लागेल. आठवत आहे ना तुला? हा बरोबर आहे. मा अगं चल ना जेऊया आपण, मी तुला बोलवतो. अरे बाळा तू 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 जेव. हा तू जेव, मला सध्या नाही भूक, मला नाही खायचं. मी एकटा खाऊ? हा जेव ना, तू जेवा पोटभर जेव एकदम. मला भूक लागली ना की मग मी जेवते. हा? मा प्लीज, अगं जेवू ना गं माझ्यासोबत तू. अरे बाळा, मला भूक नाही म्हणलं ना मी, मला सध्या नाही जेवायचं रे.